नमस्कार बालमित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण बालवैज्ञानिक आहात आणि आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वो मोटरला एम ब्लॉकच्या साहाय्याने आर्डिनोसोबत कसं कनेक्ट करायचं ते शिकणार आहोत। तर हे जे माझ्या हातात आहे याला सर्वो मोटर म्हणतात। सर्वो मोटरला आपण बघू शकता की 3 वायर असतात, एक ऑरेंज, एक रेड आणि दुसरा ब्राउन कलर, तिसरा ब्राउन कलरचा असतो। तर सर्वो मोटर ही आपण आता सध्या याला म्हणतात आर्डिनो उनो, आणि सर्वो मोटरची जी 5 वोल्ट VCC पिन आहे ती आपण या आर्डिनो उनोच्या 5 वोल्टला जोडलेली आहे। जी निळ्या रंगाची वायर आहे ती 5 वोल्टला जोडलेली आहे। त्यानंतर हिरव्या रंगाची जी वायर आहे ती GND जोडलेली आहे। त्यानंतर सर्वो मोटरचा जो आउटपुट असणार आहे तो आउटपुट आपण पिन नंबर 10ला जोडलेला आहे। आता आपण याच्या कोडिंगकडे वळूया। आपण इथे बघू शकता की सर्वो मोटरला आपण पिन नंबर 10 सोबत कनेक्ट केलेला आहे। त्यामुळे आपण सेट सर्वो पिन 10 अँगल डिग्री, तर हे कोड लिहित असताना सर्वात पहिले वेन आर्डिनो उनो स्टार्ट्स अप, त्यानंतर डिग्री हे एक व्हेरिएबल बनवलेला आहे आणि सुरुवातीला सर्वो मोटरची जी डिग्री असणार आहे ती 0 असणार आहे। त्यानंतर सतत ही प्रक्रिया घडावी, म्हणजे सर्वो मोटर 50 डिग्रीवरती फिरावी आणि त्यानंतर पुन्हा ती परत 5-5 अंशांनी बदलत जावी आणि पुन्हा 50 डिग्रीवरती फिरावी, असा एक कोड आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। त्यामध्ये व्हेरिएबल आपण डिग्री घेतलेला आहे आणि सुरुवातीला त्याला 0 वरती ठेवलेला आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची सर्वो मोटर मूवमेंट करणार नाही। जसं त्याला इनपुट मिळेल आणि तो इनपुट हायवर जाईल तेव्हा सर्वो मोटर सर्वप्रथम 50 डिग्रीने फिरणार आणि त्यानंतर 0.5 सेकंदासाठी ती थांबणार आणि हळूहळू चेंज डिग्री बाय 5 डिग्रीज। तर त्यामुळे आपण अशी अरेंजमेंट केलेली आहे की दर 0.5 सेकंदाला सर्वो मोटर 5 डिग्रीनी प्लस होत जाणार, म्हणजे वाढत जाणार त्याचा अँगल। त्यानंतर सर्वो मोटर अशा पद्धतीने 10 वेळा मूवमेंट करेल आणि पुन्हा त्या स्थितीला परत येईल, म्हणून डिग्री त्याची 0 होणार। त्यानंतर पुन्हा त्याची डिग्री 5 अँगलनी कमी होत, 5 अंशांनी कमी होत ती पूर्ववत 0 वरती येणार। आणि अशा प्रकारे हा कोड आपण फॉरएव्हर ब्लॉकच्या कंट्रोल पॅनलवरून फॉरएव्हर ब्लॉक घेऊन आपण करणार आहोत। तर आता मी हे कोडिंग केलेली आहे, इथे बघू शकता आर्डिनो उनो कनेक्ट केलेला आहे, सिरियल पोर्टही कनेक्ट केलेला आहे आणि याची कोडिंगही मी या अपलोड केलेली आहे। एकदा आता याला आपण बस स्टार्ट करूया। सिरियल पोर्टवरती सिरियल पोर्ट 3 घेतलेला आहे मी। आपण इथे बघू शकता आता सर्वो मोटर ही 5-5 डिग्रीनी पुढे जात आहे। 0 अँगल झाल्यानंतर ती पुन्हा पूर्ववत मागे येत आहे आणि आता पुन्हा ती पुढे जात आहे। अशा प्रकारे दर 0.5 सेकंदानंतर सर्वो मोटर टू अँड फ्रो, म्हणजे 5-5 डिग्रीनी अँगल वाढवत जात आहे आणि अँगल कमी करत आहे। तर बालवैज्ञानिकांनो, आज आपण बघितलं की आर्डिनो उनो ला सर्वो मोटर कशी कनेक्ट करायची आणि त्याची कोडिंग आपण एम ब्लॉक वरून केलेली आहे। थँक्यू व्हेरी मच।